हॅलो मित्रांनो, आता आपण प्लांट किंगडम हा चॅप्टर स्टडी करूया. 11th NCERT बायोलॉजी. चॅप्टर शिकताना आपण पहिल्यांदाचं नाव थोडं सिम्प्लिफाय करूया. आता इथे चॅप्टरचं नाव आहे प्लांट किंगडम. आपण त्यातला किंगडम शब्द काढून टाकूया, कॉम्प्लेक्स होणार नाही. तर प्लांट, चॅप्टरचं नाव आहे प्लांट. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये काय स्टडी करणार? तर ऑब्व्हियसली प्लांट्स, सगळे प्लांट्स म्हणजे पृथ्वीवरती असलेले सगळ्या प्रकारचे प्लांट्स आपण याच्यामध्ये स्टडी करणार. मग 5-6 पेजेसमध्ये शक्य आहे का जगातले सगळे प्लांट स्टडी करायला? तर खूप सहज शक्य आहे. त्याचे मुख्यत्वे प्रकार आपण बघणार. पण मग हे प्रकार एक आपण असा प्रश्न विचारू की हे प्रकार बनले का? सगळे प्लांट एकसारखेच का नाही आहेत? जसं की ग्राउंडवर एखादं झाड वगैरे असतं, त्याला खोड, पानं आणि फांद्या वगैरे असतील. सगळे प्लांट तसेच का नाही आहेत? आणि हे वेगळे-वेगळे प्लांट का बनले? तर याचा आन्सर आहे की त्याच्यामध्ये इव्होल्यूशन झालं. पहिले प्लांट्स वेगळे होते आणि त्याच्यामध्ये उत्क्रांती झाली, इव्होल्यूशन. का? इव्होल्यूशन झालं कारण की पृथ्वीवरचे भौगोलिक फॅक्टर्स किंवा आजूबाजूचे फॅक्टर्स, वातावरण याच्यामध्ये बदल होत गेला. त्यामुळे प्लांट्सला स्वतःमध्ये बदल करावा लागला जेणेकरून त्याला जगता येईल. ठीक आहे. मग कुठले बदल? तर मी मुख्यतः एक बदल पकडेल आणि त्याला तोच बदल फक्त समोर ठेवून तुम्हाला मी प्लांट्सचे कसे प्रकार त्या एका बदलामुळे पडले ते सांगेल. त्यासोबत मग छोटे-छोटे इतर बदल आपोआप येऊन जातील. पण एक मोठा बदल म्हणजे जमिनीतली पाण्याची लेव्हल. ठीक आहे. ही पाण्याची लेव्हल कमी होते आणि मग ती पाण्याची लेव्हल सॉरी पूर्वी पूर्ण पाणीच होतं पृथ्वीवरती. हळूहळू ही लेव्हल कमी होत गेली आणि जमीन वर येत गेली कंपॅरेटिव्हली. त्यामुळे मग प्लांटला पाण्यातून जमिनीवर जगण्यासाठी काय बदल करावे लागले. मग जमिनीवरती जसं पाण्यापासून त्याची उंची दूर-दूर गेली, तसं प्लांटला स्वतःमध्ये काही बदल करायला लागले. याच्यामुळे प्लांट बनलेत 5 प्रकारचे. 5 का? ऑब्झर्व्ह, त्याला काही लॉजिक नाही. जगभरात तुम्ही फिरला तर 5च प्रकारचे प्लांट दिसतील. कुठले काय वगैरे वगैरे. तर त्यात आहे पहिला अल्गी, दुसरा ब्रायोफायटा, मग टेरिडोफायटा, तिसरा आहे जिम्नोस्पर्म, चौथा आहे जिम्नोस्पर्म आणि 5वा आहे अँजिओस्पर्म. मग आता हे प्लांट्स कसे काय वगैरे वगैरे हा प्रश्न आपण नंतर बघूया. फक्त मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की हे प्लांट्स बनले कसे. तर मी तुम्हाला इथे जमिनीचं हे दाखवतोय. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला लँड दिसते आणि त्याची उंची इथे पाणी आहे आणि इकडे जमीन, हळूहळू जमीन उंचीकडे गेली आणि त्याच्यानुसार झाडांचे प्रकार बदलत गेले. किंवा तुम्ही असं पण समजू शकता, हे लेवल आहे. सपोज इथं जर पाणी असेल खाली आणि ही जमीन उंच म्हणजे पाण्यापासून दूर असं होत गेलं, तर यामुळे झाडांना स्वतःमध्ये काय बदल करावे. कुठले बदल शॉर्टली आपण बघूया. पण यामुळे 5 प्रकारचे प्लांट बनले. त्यांची मी नावं सांगितले, नावं परत लक्षात राहतील आपल्याला. पण सध्या कन्सेप्टवरती फोकस करू. एकच बदल मी तुम्हाला सांगतोय, पाण्याची लेव्हल. त्यामुळे ते प्लांट्स 5 प्रकारचे बनलेत. तर पहिला प्रकार आहे अल्गी, मग ब्रायोफायटा. तर अल्गी इथं दिसतंय तुम्हाला. हे पहिले 2 हे अल्गीज आहेत. हे सगळे अल्गीज आहेत. वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे टाइप्स आहेत. ते आपण नंतर बघूया. पण हे अल्गी म्हणजे शेवाळ. हे फक्त पाण्यात जगू शकेल. सिंपल फॉर्म ऑफ लाईफ आणि हे पहिलं प्लांट होतं. नंतर हे असं दिसेल. समुद्रात किंवा नदीच्या तळाशी तुम्ही जर वरतून फोटो काढला तर तुम्हाला असं ग्रीन दिसेल. हे अल्गी आहेत. ठीक आहे. यात ब्राऊन आणि रेड पण असतात, पण जे आपण नंतर बघूया. त्यानंतर तुम्ही असं भिंतीवरती शेवाळासारखं आलेलं, पण असं ते वर आलेलं आणि सॉफ्ट लागेल. म्हणजे थोडंसं ड्राय याच्यामध्ये राहते. आता विटेमध्ये किंवा झाडामध्ये 2-3-4 मिलीमीटर खाली पाणी आहे आणि वरती हे ग्रीन कलरचं आहे. याला हिंदीमध्ये काही म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये त्याला ब्रायोफाइट्स म्हणतात किंवा मॉस म्हणता येईल त्याला. ठीक आहे. तर हे जे मॉस आहे, हे एकदम पाण्यामध्ये नाही राहत. हे जमिनीवर राहतं, एक्सपोज टू एअर. हवेला एक्सपोज आहे आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे, हे असं का बनलं? कारण की पाणी खाली गेलं. त्याच्यामुळे त्याला रूट लाईक स्ट्रक्चर बनवावे लागले, जे आत पेनिट्रेट होतील या विटेमध्ये आणि किंवा ह्या खोडामध्ये वगैरे किंवा मातीमध्ये सुद्धा. आणि वरती मग ते हवेमध्ये त्याचा काही पार्ट राहील. ते ड्रायनेस सहन करू शकेल. जो अल्गी आहे तो ड्रायनेस सहन नाही करू शकणार. हा ड्रायनेस सहन करू शकेल असा फॉर्म बनवला. मग ड्रायनेस सहन करण्यासाठी आता 2 गोष्टी. पाण्यासाठी त्यांनी रूट लाईक स्ट्रक्चर जे खाली पेनिट्रेट होऊन पाणी सक करतील
पण ते ट्रू रूट्स अजून नाही आहेत. ठीक आहे. का? कारण क्लासिक रूट्ससारखं स्ट्रक्चर नाही आहे. कसं काय वगैरे आपण नंतर बघूया. पण हे ब्रायोफाईट दुसऱ्यांदा तयार झाले अल्गीनंतर. आणि मग आता अल्गी जसं पूर्ण पसरू शकतं, जसं तुम्ही हौदातलं शेवाळ बघितलं, की ते पूर्ण सरफेस एरियाला पसरून जाईल, काही फरक पडत नाही. पण इथे तसं करता येणार नाही. कारण काय की ते सरफेस गरम होतं. जर ते तसं पसरलं तर तो डिहायड्रेट होऊन मरून जाईल. त्याच्यामुळे त्याला इरेक्ट पोश्चर हवेमध्ये ठेवायला लागेल आणि हे उभं पोश्चर जसं फिंगर्स आपले हवेमध्ये आहेत, तसे त्याला फिंगर्स लाईक प्रोजेक्शन करावं लागतील. पण याचा एक ड्रॉबॅक आहे, की जर ते पसरलं खाली तर त्याचा सरफेस एरिया जास्त आहे. पण जर ते उभं केलं हवेत, तर मग त्याला सरफेस एरिया मिळणार नाही, तेवढा सनलाईट त्याच्यावर पडणार नाही. मग त्याला ॲडजस्ट म्हणून नेचरने काही फ्लॅट स्ट्रक्चर्स त्याच्यापासून बाहेर येणारे केले, जसं ते लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. पण तरीही ट्रू लीफ अजून पण नाही. तर लीफ लाईक, स्टेम लाईक स्ट्रक्चर तयार झाला आणि रूट लाईक स्ट्रक्चर तयार झाला. हा ब्रायोफायटा हा सेकंड फॉर्म आहे. हे नॅचरली तुम्ही जे उदाहरण बघू शकता हे तुम्हाला दाखवलं. आणि पुस्तकामध्ये हे फिगर्स दिलेले आहेत. त्याच्यात 2 प्रकार आहेत. कुठले काय आपण परत ते नंतर बघूयात. ठीक आहे. हे पण एक ब्रायोफायटा आहे. ठीक आहे. यानंतर मग आता तिसरी लेव्हल आली. तिसऱ्या लेव्हलमध्ये काय झालं, पाणी अजून काही सेंटीमीटर्सपर्यंत खाली गेलं. त्यांनी रूट्स बनवले आणि मग रूट्स बनवावं लागले ट्रू. रूट्स म्हणजे काय, की त्याच्यामध्ये ट्रूली व्हेसल्स आहेत जे पाणी कॅरी करतील आणि रूट खाली जमिनीत लंब दूरपर्यंत जाईल. पण मग याचा एक प्रॉब्लेम आहे, रूटच्या सेल्सला न्यूट्रिशन मिळणार नाही, कारण न्यूट्रिशनवाले सेल्स वरती हवेमध्ये आहेत जे फोटोसिंथेसिस करतात. मग त्यांनी एक अरेंजमेंट बनवली, दुसरी एक ट्यूब जी वरून खाली फूड कॅरी करेल अशी ट्यूब बनवली. त्याला फ्लोएम म्हणता येईल, झायलम आणि फ्लोएम. आणि हे आल्यामुळं मग खोडाला स्ट्रेंथ मिळवावं लागली. ते जाड खोड तयार झालं, त्याच्यामध्ये ट्रू व्हेसल्स आल्यामुळे ते ट्रू स्टेम तयार झालं, ट्रू रूट्स तयार झालं आणि लिव्स प्रॉपरली एअरमध्ये स्प्रेड झाल्या. त्याच्यात व्हेसल्स वगैरे कॅरी करण्यासाठी छोट्या मोठ्या वाहिन्या बनल्या त्याच्यामध्ये. तर हे तिसऱ्या प्रकारचं प्लांट आहे ज्याला म्हणतात टेरिडोफाइट्स. पी सायलेंट आहे, टेरिडोफायटा. ठीक आहे. आणि हे हे जे प्लांट्स आहेत मोस्टली तुम्ही कुंड्यांमध्ये वगैरे बघणार. यांची हाईट 15, 20, 30 सेंटी एखाद्या फुटापर्यंत हे प्लांट असतील आणि हे मोस्टली ऑर्नामेंटल डेकोरेशनचे प्लांट्स आहेत, ज्याला कधी फुलं वगैरे आलेली तुम्ही बघणार नाही. तर कुंड्यांमध्ये आपण असे प्लांट लावतो. जसं हे नेचे आहे, नेफ्रोलिपिस किंवा याला फर म्हणता येईल. हा फन तुम्ही कॉमनली बघितलेला आहे. आणि फन आणि याच्यानंतर हे हॉर्सटेल हा एक एक्झाम्पल आहे. कॉमनली हा डेकोरेशनच्या याच्यामध्ये आपण बघतो. हे दोन्ही टेरिडोफाइट आहेत. काय काय फीचर्स तयार झाले इथे या स्टेपमध्ये, या इव्हॉल्युशनमध्ये पहिल्यांदा रूट्स आले, ट्रू रूट्स, ट्रू स्टेम, ट्रू लिव्स वगैरे तयार झाल्या. ठीक आहे. याच्यानंतर याच्यानंतर मग 2 प्रकारच्या परिस्थिती तयार झाल्या. एका ठिकाणी बिलकुल ड्राय ॲटमॉस्फिअर आहे, वाळवंट वगैरे, जिथे पाणीही नाहीच आहे, खूप कमी मॉइश्चर आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी खूप उंचावरती डोंगर आहे आणि तिथे बर्फ वगैरे पडतो, एकदम ध्रुवाच्या जवळ आहे, नॉर्थ आणि साऊथ पोलच्या जवळ. अशा ठिकाणी काय झालं, की खूप बर्फ वगैरे असतो, कमी काळ, वर्षातले 4-6 महिने सूर्य आहे, 4-6 महिने सूर्य नाही आहे. मग 6 महिने जर सूर्य नसेल तर त्याला तेवढा फूड तयार करून ठेवून द्यावे लागेल, की जगता आलं पाहिजे. त्यासाठी मग जे एकदम बर्फातले झाड आहेत त्यांनी खूप जाड स्टेम आणि खूप उंच स्टेम बनवले, ते रेडवूड फॅमिली. तर रेडवूड फॅमिली जगातले सगळ्यात उंच वृक्ष आहेत, जे 300-400 फूटपर्यंतही उंच असू शकतात. आणि मग आता त्यांना खूप फूड तयार करण्यासाठी मग त्यांना तेवढा सरफेस एरियाचं क्लोरोफिल पण लागेल. त्यासाठी मग खूप पानं त्यांनी बनवले. पण पूर्ण असं एक स्ट्रेट पानांचा कॉलम जर बनला तर त्याने पॉसिबल नाही खालच्या. तर त्यांनी काय केलं, की कोनसारखा त्यांचा शेप बनवला. म्हणजे पूर्ण पानांना प्रॉपर सनलाईटचं एक्सपोजर आहे आणि ते एवढं फूड तयार करून ठेवू शकतील, की 6-8 महिने पण सूर्य नाही मिळाला तरी पण ते त्यांच्या फूडवरती जगू शकतील. मग तेवढे मोठे स्टेम, तेवढ्या मोठ्या त्याच्या व्हेसल्स, तेवढे उंच व्हेसल्स आणि तेवढे त्यांचे रूट्स डीप आणि मोठे. आता इथे बर्फ असल्यामुळे पाण्याची त्यांना कमी नाही. पण जे ड्राय जमिनीत आहे, जिथे बर्फ वगैरे नाही आणि मॉइश्चरच खूप कमी आहे, तिथले रूट्स मात्र असे नाही आहेत. तिथले रूट्स कोरोलाइड लिप्स आहेत, म्हणजे रूट्स आहेत. ते जाड रूट्स आहेत, फुगलेले वगैरे रूट्स आहेत. त्याच्यामध्ये खूप मॉइश्चर जेवढं होल्ड करून ठेवता येईल ते जमिनीच्या खाली होल्ड करून ठेवतात. आणि वरती खूप उंच झाड वगैरे मोठा नसतो, पण त्याच्या ज्या लीव्स आहेत ते इझिली त्यातनं इव्हॅपोरेशन नाही झालं पाहिजे पाण्याचं, नाहीतर डिहायड्रेट होऊन मरून जाईल. म्हणून त्याच्यावरती वॅक्स कोटिंग वगैरे आलं. आणि जसं तुम्ही नारळ किंवा पामच्या झाडाचे लीव्स वगैरे बघितले, तर तोच प्रकारचं झाड हा चौथा प्रकार. म्हणजे या चौथ्या प्रकारामध्ये 2 आहेत. एक याच्यात एकदम ड्राय वाळवंटी भागामध्ये आणि एकदम बर्फाच्या उंच भागामध्ये. तर हे दोन्ही प्रकारच्या प्लांटला
आपण जिम्नोस्पर्म म्हणतो. तर हे जिम्नोस्पर्म्समध्ये हा प्रकार तुम्ही कॉमन बघितला असेल, याला सायकस म्हणता येईल. ठीक आहे, पाम लाईक त्याचे लीव्हज वगैरे आणि रूट्स वेगळे जे वॉटर धरून ठेवतील. आणि दुसरं कोनसारखे असलेले झाडं ज्याला पायनस म्हणता येईल. ठीक आहे. तर हे जे झाड आहेत, हे थंड प्रदेशातले झाड. आता या झाडांमध्ये झाड खूप मोठं आणि कॉम्प्लेक्स आहे. ठीक आहे. अल्गी खूप सिंपल स्ट्रक्चर आहे. अल्गीचे फक्त फ्रॅगमेंट होऊन त्याचे स्पोर्स पण बनले. एका सेलचे फ्रॅगमेंटच झाले किंवा स्पोर्स बनले त्याचे. तर तो खूप मायक्रोस्कोपिक स्पोर म्हणजे एका सुईच्या टोकावर लाखो स्पोर्स असतील. त्यातला एक स्पोर कुठे जाऊन जर्मिनेट होऊ शकतो, कारण की लाईफ तेवढी कॉम्प्लेक्स नाहीये. पण आता इथे या झाडांमध्ये लाईफ खूप कॉम्प्लेक्स आणि मोठी आहे. तर याला सुरुवातीच्या स्टेजच्या डेव्हलपमेंट ह्या मदर प्लांटवरच झालं पाहिजे. यासाठी याच्यामध्ये एक प्रॉपर सीड बनला जाते. सीडमध्ये एक एम्ब्रिओ असतो जो खूप मल्टीसेल्युलर असतो. अक्षरशः काही सेंटीमीटर्स पर्यंतही मोठा एम्ब्रिओ असू शकतो. पण याच्या सीड्स पहिल्यांदा या ठिकाणी बनल्या. ठीक आहे. मागच्या याच्यामध्ये ट्रू रूट्स, ट्रू स्टेम, ट्रू लिव्स होत्या. याच्यामध्ये सीड्स आहेत आणि ह्या सीड्स ओपन आहेत, नेकेड आहेत. त्याच्यामुळे जिम्नो म्हणजे नेकेड आणि स्पर्म म्हणजे सीड्स. हा शब्द या झाडांसाठी वापरला जातो. जिम्नोस्पर्म्स. याला थंड प्रदेशातले झाडं कोनसारखे दिसतात म्हणून त्याला कोनिफर्स पण म्हटलं जाईल. ठीक आहे. तर हे चौथ्या प्रकारचं आहे जिम्नोस्पर्म, जिथे सीड्स आहेत, ओपन आहे, त्याच्या बाजूला फ्रूट नाहीये. ठीक आहे. पण सीड का बनलं? एक डेव्हलप फॉर्म ऑफ लाईफ, मल्टीसेल्युलर फॉर्म ऑफ लाईफ, एम्ब्रिओ तिथे तयार झाला पाहिजे. तो बाहेर पडला झाडापासून तर तो खूप काळ सर्व्हाइव्ह होऊ शकला पाहिजे, तेवढं फूड पण त्यात असलं पाहिजे. म्हणून सीडची साईज पण त्याच्यामध्ये मोठी असेल. ठीक आहे. यानंतर मग पाचवा प्रकार, जिथे पाणी मीडियम आहे व 10-15 फुटावरती पाणी आहे जमिनीमध्ये, पण बाकी मॉइश्चर आहे 1 फुटापासून वगैरे. तर मग हे जे प्लांट्स आहेत, हे फ्लॉवरिंग प्लांट बनले. याची साईज 1 सेंटीमीटरपेक्षा छोटं तर 100 फुटापर्यंत उंच, जसं निलगिरीचं झाड आहे. तर तिथपर्यंत हे प्लांट्समध्ये खूप व्हरायटी आहे फ्लॉवरिंग प्लांट्समध्ये. तर आता इथे प्रश्न आहे की या प्लांटमध्ये वेगळं काय? या प्लांटमध्ये फ्लॉवर आला, त्याच्यामुळे फ्रूट आला. मग फ्रूट कशासाठी बनला? तर फ्रूट बनण्याचं कारण की त्या सीड कॅरी करण्यासाठी ती एक लालच आहे की कुठला प्राणी येईल त्या फ्रूटला खाईल, मग त्या सीड्स त्याच्या पोटात जातील आणि त्याच्या स्टूल्स वाटे, शी वाटे कुठेही त्या सीड्स पडतील, जर्मिनेट होतील आणि त्यातनं मोठा प्लांट बनून जाईल. ठीक आहे. आणि अशा प्रकारे त्याचे जनरेशन्स पुढे कंटिन्यू राहतील. यासाठी हे फ्लॉवरिंग प्लांट्सनी स्वतःला मॉडिफाय केलं. मग फ्लॉवर का बनलं? तर फ्लॉवर बनलं की त्यांनी पॉलिनेशन व्हायला पाहिजे. आता पॉलिनेशन का व्हायला पाहिजे आपण ते नंतर बघूया. पण 2 वेगळ्या-वेगळ्या झाडातले परागकण एकत्र येतील, ज्याच्याने 2 झाडांचे बेस्ट कॅरेक्टरिस्टिक एकत्र येतील आणि स्ट्राँग सीड बनेल आणि जनरेशन पुढच्या स्ट्राँग बनत जातील. तर ते सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणता येईल त्याला. ते होण्यासाठी हे फ्लॉवरिंग प्लांट्स बनले, 5व्या प्रकारचं प्लांट. अशा रीतीने 5th टाइप. इथे फ्लॉवर्स आहे आणि फ्रुट्स आहे आणि फ्रूटच्या मध्ये सीड आहे. सीड नेकेड नाहीये. त्याच्यामुळे याला जिम्नो नाही म्हणणार, एंजिओस्पर्म म्हणणार. एंजिओ म्हणजे भांडं, व्हेसल आणि त्याच्यामध्ये सीड आहेत. म्हणजे भांड्यामध्ये बिया असल्यासारखं याचं फिलिंग असेल. हा फ्रूट कट केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये सीड सापडतील. हे बुकमधलं फिगर. तर हे आहे एंजिओस्पर्म आणि हे यांचे इव्होल्युशनचे प्रकार. ठीक. आता ही फिगर मी तुम्हाला दाखवतोय की तिथे वॉटरची लेव्हल आहे जमिनीची. वॉटर लेव्हल, मग लँड लेव्हल, मग लँड हळूहळू उंच होत गेली आणि बघा इथं तुम्हाला कोन लाईक झाडं दिसतील. कोनिफर्स म्हणता येईल याला. हे कोनिफर्स, हे जिम्नोस्पर्म आहेत. ठीक आहे. आणि हे बाकी मधले जे आहेत हे सगळे फ्लॉवरिंग प्लांट आहे आणि एकदम जमीन आणि पाणी याच्यामध्ये जमिनीला खेटून असलेले हे ब्रायोफाइट्स. हे मध्ये टेरिडोफाइट 1-1.5 फूट उंचीपर्यंतचे प्लांट. तर हे अशा वेगळ्या लेव्हल्स आहेत आणि अशा रीतीने हा चॅप्टरचा एक पूर्ण ग्रॉस मॅप विथ ग्रॉस कन्सेप्ट तुम्हाला आता क्लिअर झाला. ही पद्धत आहे अभ्यास करण्याची की तुम्हाला त्याचं सगळं क्रिटिकल थिंकिंग आणि लॉजिकल रिझनिंग आलं पाहिजे आणि तुम्हाला त्याला लक्षात ठेवण्यासाठी पाठांतराची गरज नाही पडली पाहिजे. ठीक आहे. तर हे शब्द नवीन असतील, जसं ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, हे कसं लक्षात ठेवायचं? त्याला आपण लक्षात ठेवण्याची ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्स पुढच्या ह्याच्यात सांगतो मी तुम्हाला. ती काय फार मोठी गोष्ट नाही. टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवणे महत्त्वाची गोष्ट आहे. कन्सेप्ट आणि पूर्ण चॅप्टरचा मॅप एक फास्टमध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि इमॅजिन करा की 11वी आणि 12वीचे पूर्ण 20-30 चॅप्टरचा मॅप जर तुमच्या डोक्यात असेल, रिकॉलिंगला तुम्हाला काही सेकंद लागतील फक्त.
सो दिस इज द राईट वे टू स्टडी. तर अभ्यासाची ही पद्धत जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ईमेलवरती ईमेल करू शकता. आणि जर तुम्हाला पूर्ण बायो या पद्धतीने लर्न करायचं तरी तुम्ही त्याच्यावरती इन्क्वायर करू शकता. मी तुमच्या इन्क्वायरीजला रिप्लाय करेल. सो हेअर विल स्टॉप. इथे आपण स्टॉप करूया.